ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. त्याच प्रकारे अतिशय आनंदाची बातमी. कारण की मित्रांनो, जिल्हा न्यायालय लिपिक या पदासाठी नवीन जाहिरात येणार आहे. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागा किती असणार आहेत आणि जाहिरात केव्हा येणार आहे, त्याच पद्धतीने कशा पद्धतीने तयारी करायची आत्तापासूनच सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला इतिहास जर तुम्ही आपला पाहिला असेल तर जिल्हा न्यायालय असेल, बॉम्बे हायकोर्ट असेल किंवा नागपूर बेंच असेल, अनेक विद्यार्थी या ठिकाणी आपल्या चॅनलचा मार्गदर्शन घेऊन बरेच विद्यार्थी जॉइन झालेले आहेत. जिल्हा न्यायालयाची या ठिकाणी लिपिक या पदाची भरती झालेली आहे. परंतु आता जी भरती असणार आहे, ती आतापर्यंत झालेली जी जिल्हा न्यायालयीन भरती आहे, सर्वात मोठी भरती या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी पदसंख्या ही आता जी काही जिल्हा न्यायालयाची गेल्या वर्षी भरती झालेली आहे, त्यापेक्षा जास्त पदं या ठिकाणी राहणार आहेत. तुम्हाला माहिती आहे, जी-आरनुसार 5,500 च्या जवळपास या ठिकाणी लिपिक या पदासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु अतिशय जास्त जागा अजून या ठिकाणी शिल्लक आहेत. त्याच्यामुळं लिपिक असो या ठिकाणी शिपाई असो, त्यांची पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची म्हणजे जास्त भरती होणार आहे. यामध्ये गेल्या वेळेस ज्या विद्यार्थ्यांचं लक साधलेलं नाही किंवा मेहनत करून सुद्धा जागा भेटली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची या ठिकाणी माहिती आहे. कारण आतापासूनच तयारी लागा. कारण ज्या व्यक्तींनी गेल्या वेळेस एक्झाम दिलेली आहे, लास्ट टर्मला मुलाखतीमधून सुद्धा बाहेर पडलेले आहेत, अशांसाठी तर अतिशय महत्त्वाचीच आहे. तर चला आपण पाहूया नेमकी जाहिरात या ठिकाणी किती पदांची असणार आहे. तर मित्रांनो, 5,500 तर आपल्याला जी-आरमध्येच माहिती आहे. परंतु त्यापेक्षा जास्त पदांची या ठिकाणी भरती येणार आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी तयारी करायला काही हरकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तयारी ही ऐन वेळेला होत नसते. तर यासाठी अगोदरच तुम्हाला तयारी करावी लागते आणि बऱ्याच कॅन्डिडेट्सला माहिती आहे, मार्क चांगले घेऊन सुद्धा त्यांना त्या ठिकाणी टायपिंगमध्ये मुकावं लागलं. तर ऑथेंटिक माहितीनुसार आपण सांगत असतो, ज्या विद्यार्थ्यांनी ऐकलं त्यांना सक्सेस त्या ठिकाणी मिळालं. तर तयारी सर्वात महत्त्वाची टायपिंग असते. तर टायपिंगला तुम्ही आत्तापासूनच तयारी लागा. जर तुम्हाला क्लर्क म्हणून लागायचं असेल तर. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट वगैरे काही नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची तयारी तुम्ही करू नका. जर इंटरेस्ट असेल तर आतापासूनच तुम्ही तयारीला लागा. टायपिंगची तयारी करा आणि कशा पद्धतीने पॅसेज असतात, टायपिंग कशा पद्धतीने करायची, सर्व मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलेले प्लेलिस्ट तुम्हाला आहे जिल्हा न्यायालयाची, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याचप्रकारे तयारी करण्यासाठी जे हार्ड कॉपी पॅसेज असतात, ते पॅसेज देखील आपण ऑथेंटिक तयार केलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा झाले. बरेच विद्यार्थी या ठिकाणी जॉइन झालेले आहे प्रॅक्टिस करून. तर त्यासाठी पॅसेज आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश दोन्ही पॅसेज आहेत. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करू शकता. आता महत्त्वाचं या ठिकाणी आहे, की नेमकी जाहिरात केव्हा येणार आहेत. तर मित्रांनो, ही जाहिरात येण्यासाठी जवळपास 5 ते 6 महिनेचा कालावधी यामध्ये लागू शकतो. म्हणजे 5 ते 6 महिन्याच्या नंतर ही जाहिरात येऊ शकते. म्हणजे जवळपास तुमच्याजवळ 6 मंथ या ठिकाणी शिल्लक आहेत. कारण गेल्या वेळेस जी भरती झालेली होती, फक्त अचानकपणे 1च महिना या ठिकाणी विद्यार्थ्यांना तयारीसाठी भेटला. सर्व प्रोसेस फास्ट झालेल्या आहे. टायपिंग फास्ट झाली, लेखी परीक्षा फास्ट झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे वेळ भेटलेला नाही. यावेळेस मात्र वेळ भरपूर आहे. जवळपास 5 ते 6 महिने तुमच्याजवळ शिल्लक आहेत. तर त्या नियोजनानुसार तुम्ही नियोजन करून चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. अजून तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. त्याचप्रकारे टेलिग्राम चॅनलसुद्धा आपण तयार केलेलं आहे. अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती घेण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.